आज ना मी घरीच कुल्फी बनवायचं ठरवले. होय, तीच कुल्फी जी लहानपणी ना आपण एवढ्या आवडीने खायचो. पण म्हटलं चला आज घरी ट्राय करून बघू आपल्याला जमते की नाही. आणि तसं पण मी हे आईस्क्रीम मेकर मागवले ना, त्याचा काहीतरी फायदा तर झाला पाहिजे, त्यामुळेच म्हटलं आज बनवून बघू. त्यासाठी मी काजू बदाम असे छान भिजत ठेवले होते आणि दूध गरम करायला ठेवलं. मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं. ते छान उकळून घ्यायचं, म्हणजे बारीक गॅसवर छान ते थोडंसं घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं. त्यानंतर भिजलेले काजू बदाम ना मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आणि मग त्यानंतर गोड प्रमाण ना तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता बरं का. मी माझ्यासाठी इथे ना अर्धी वाटी साखर घेतली होती. तिला छान आहे ना पाक करून घ्यायचा बरं का तिचा, म्हणजे एक तारी पाक होईपर्यंत ना सतत हलवत राहायचं, नाहीतर मग पाक ना व्यवस्थित होत नाही. त्यामुळेच ना रेग्युलर मी हलवत राहिले आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा पाक तयार झालेला होता. पण त्या अगोदर ना आपण ती पेस्ट केलेली काजू बदामची ती छान दुधामध्ये टाकून घ्यायची, ते उकळून द्यायचं. तोपर्यंत इकडं पाक पण रेडी झाला होता. मग लगेच ना मी हा तयार झालेला पाक ना दुधामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा झालेला पाक दुधामध्ये टाकल्यानंतर ना मी तर घाबरलेच होते काय होते, पण सगळं व्यवस्थित झालं होतं बरं का. तुम्ही पाहू शकता एकदम थिकनेस ना बरोबर झाली होती कुल्फी बनवण्यासाठी. मग काय लगेच थंड झाल्यानंतर ना या आईस्क्रीम मेकरमध्ये ना मी ते सगळं बॅटर काढून घेतलं आणि त्यानंतर वरून ना त्याचे झाकण लावून दिले बरं का. आता ही कुल्फी सेट होण्यासाठी ना 7-8 तास नक्की लागतील. सो असेच कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.